मुर्दाबाद 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 लेबर कोड बिल मुर्दाबाद 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 लेबर कोड बिल मुर्दाबाद 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 फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार हो बर्बाद हो बर्बाद हो बर्बाद मोदी सरकार हो बर्बाद हो बर्बाद हो बर्बाद कामगार कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कामगार कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे काय सांगाल, आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होतो, आज काय विषय आहे? आज या ठिकाणी जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, घरकाम कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने जे महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष जन सुरक्षा विधेयक मांडले आहे. या जन सुरक्षा विधेयकामध्ये नवीन कायदा प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि या कायद्यामुळे कामगारांना त्यांचे सगळे लोकशाही हक्क, त्यांनी 128 वर्षापासून मिळवलेले सगळे कामगार कायदे हे त्यांना त्या कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीला मुकावं लागेल. त्यानंतर घरकाम कामगार, बांधकाम कामगार व इतर सर्व कामगारांना कोणत्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही. त्यांना कुठल्याही प्रकारे शासनाच्या विरोधात घोषणा देता येणार नाही, निदर्शन करता येणार नाही, कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कारवाई करता येणार नाही. आणि एखाद्या अधिकाऱ्याच्या समोर निवेदन दिलं किंवा त्याला भेटायला गेले तरी सुद्धा कामगारांवर, आंदोलन करणाऱ्यांवर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 6 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंतची त्यांना कैद केली जाईल, अटक केली जाईल. त्यांना 50,000 रुपयापासून तर 2 लाख रुपयापर्यंत दंड केला जाणार आहे. अशा प्रकारचा कामगार विरोधी कायदा या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने या ठिकाणी आणलेला आहे. आणि या कायद्यामध्ये, या कायद्याच्या अंतर्गत जर बांधकाम कामगार, घरकाम कामगार आज भांडे भेटत नाही म्हणून घरेलू कामगारांना 10,000 रुपये सन्मानधन मिळत नाहीये, याच्यासाठी जर आम्ही भांडण करायला रस्त्यात उतरलो तर अक्षरशः असं होणार आहे की आमच्यावर अटक केली जाईल, आमच्यावर सरकारी कारवाई केली जाईल, आम्हाला 50,000 रुपये दंड केला जाईल. मग आम्ही या ठिकाणी सगळे मिळून फडणवीस सरकारला प्रश्न विचारतोय की फडणवीस सरकार, तुम्ही ब्रिटिशांपेक्षा जास्त नालायक निघालेले. ब्रिटिशांनी जो कायदा आणला होता त्या कायद्यामध्ये अशाच प्रकारच्या सगळ्या तरतुदी होत्या आणि त्याच्या निषेधार्थ भगतसिंग यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला होता. तर आता आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या, आज काय मागण्या आहेत? तर आमची मागणी अशी आहे, लेबर कोड बिल जे आहे ते रद्द करा. नवीन कामगार कायदे जे मोदी सरकारने आणलेले आहे ज्याच्यामध्ये कामगारांना काहीच मिळणार नाहीये, वरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात धाकदपट केल्या जाणार आहे. तर त्या कायद्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. त्यानंतर जन सुरक्षा विधेयक जे आहे ते ताबडतोब मागे घेतलं पाहिजे याच्यासाठी, आणि या सगळ्या कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण झाल्या पाहिजे. कामगारांना कामगार कायद्याचं, माझं नाव विजय पवार, मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि CITUचा जिल्हा सचिव आहे. कामगारांना भांडे मिळाले पाहिजे, कामगारांना, घरेलू कामगारांना 10,000 रुपये मिळाले पाहिजे, विशेष जन सुरक्षा विधेयक मागे घेतलं पाहिजे, लेबर कोड बिल ताबडतोब रद्द केलं पाहिजे. या मागण्यांसाठी 20 तारखेला संप होणार आहे आणि त्या संपाची नोटीस आणि निवेदन देण्यासाठी आज आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहोत.